रात्री 12 वाजता एक महिला रॅपिडो ऑटोमध्ये बसलेली आहे। शहर आहे बंगळुरू। ऑटोच्या आत एक छोटीशी हाताने लिहिलेली चिठ्ठी। मी सुद्धा वडील आहे, भाऊ आहे, तुमची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे, निर्धास्त बसा। ती महिला कॅमेऱ्याकडे पाहून म्हणते, हे वाचल्यानंतर मला खरंच सुरक्षित वाटतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। लोक म्हणतात पीक बंगळुरू, एक साधी ओळ पण मोठा दिलासा। पण प्रश्न असा आहे, ही भावना सगळीकडे का दिसत नाही? कारण याच रॅपिडो सेवेचं एक अत्यंत धक्कादायक आणि भयावह वास्तव मुंबई जवळील कल्याणमधून समोर आलंय। इथे कोणतीही चिठ्ठी नव्हती, कोणताही दिलासा नव्हता। इथे होता फक्त अंधार, भीती आणि एक तरुणीचा जीवावर बेतलेला प्रवास। जिमला जाण्यासाठी घरातून निघालेली तरुणी, OTP न घेता सुरू झालेला तिचा प्रवास, अचानक बदललेला मार्ग, निर्जन जागा आणि त्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार, ज्यामुळे संपूर्ण कल्याण हादरून गेलं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तिथे नेमकं काय घडलं, त्या तरुणीने स्वतःचा जीव कसा वाचवला आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा खरंच किती सुरक्षित आहेत, हे सगळे तपशील आपण समजून घेणार आहोत। ही धक्कादायक घटना आहे कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातील। 13 डिसेंबरला सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी नेहमीप्रमाणे जिमला जाण्यासाठी ॲप आधारित रॅपिडो बाईक बुक करते। सुरुवातीला कुणालाही संशय येईल असं काहीच नव्हतं। रॅपिडो चालक तरुणीला घराजवळून पिकअप करतो, मात्र त्यावेळी प्रवासाचा कन्फर्मेशन मेसेज आलेला नसतो। तरुणी चालकाकडे OTP विचारते, पण OTP न घेता देखील चालक प्रवास सुरू करतो। याच क्षणापासून हा साधा वाटणारा प्रवास हळूहळू धोक्याच्या दिशेने वळू लागतो। सिंडिकेट चौकाच्या दिशेने जात असताना चालक अचानक बाईक दुसऱ्या दिशेने वळवतो। जिमकडे जाण्याऐवजी तो गाडी वेगळ्याच मार्गावर घेऊन जातो। हे लक्षात येताच तरुणीला संशय येतो। ती चालकाला याबाबत विचारते, मात्र चालक तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो आणि कोणताही खुलासा न करता बाईक वेगानं पुढे नेत राहतो। काही वेळानंतर चालक बाईक थांबवतो। ठिकाण पोलीस लाईनजवळ, एक निर्जन अंधाराचा परिसर, पडक्या इमारतीजवळ। इथेच तरुणीला तिच्या भीतीचं खरं कारण समजतं। प्रवास आता धोकादायक वळण घेतोय। आरोपानुसार चालकाने तरुणीची छेडछाड केली आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्याने चाकूचा धाक दाखवला, ॲसिड हल्ल्याची धमकी दिली, तसेच लूट केली। त्याने तरुणीकडून सोन्याची आणि मोत्याची माळ आणि सुमारे 1000 रुपये रोख हिसकावले। हा साधा प्रवास आता गंभीर गुन्ह्यात बदलला होता। घाबरून गप्प बसण्याऐवजी त्या तरुणीने धाडस दाखवलं। चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटताच तिने चालत्या बाईकवरून उडी मारली। यात पायाला दुखापत झाली, पण तिचा जीव वाचला। त्यानंतरही तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांचं लक्ष त्या घटनेकडे वेधलं गेलं। तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले। संपूर्ण प्रकार समजता संतप्त नागरिकांनी रॅपिडो चालकाला पकडलं आणि भर रस्त्यात चोप दिला। या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात नागरिकांसह तरुणीही आरोपीला थांबवताना दिसते। महात्मा फुले चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपी सिद्धेश परदेशी वय 19 याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। कल्याण न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाते। ही घटना फक्त एका तरुणीशी संबंधित नाही, तर ती संपूर्ण बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा करते। OTP न घेता प्रवास कसा सुरू झाला? ड्रायव्हरची सत्यता आणि व्हेरिफिकेशन किती कडक आहेत? महिलांसाठी तात्काळ मदत किंवा सुरक्षा यंत्रणा खरोखरच कार्यरत आहेत का? आणि ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा वापरणे सुरक्षित आहे का? सामान्य प्रवाशांना ही सेवा सोयीची वाटते, पण या घटनेमुळे ही सुविधा किती सुरक्षित आहे याबाबत मोठा संशय निर्माण होतो। ह्या सर्व प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे। सध्या महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये रॅपिडो सारख्या बाईक टॅक्सी सेवा चालवण्यासाठी कडक नियम आहेत। परवानगीशिवाय विशेषतः पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवा देणे कायद्याने उल्लंघन ठरतं। नवीन नियमांनुसार फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी आहे आणि त्यांना पिवळ्या नंबर प्लेट्स लागतात। मोटार वाहन कायद्यानुसार व्यावसायिक वापरांसाठी पिवळी नंबर प्लेट आणि योग्य परवाना असणं आवश्यक आहे।
जे सध्याच्या खाजगी पांढऱ्या नंबर प्लेट असलेल्या बाईक चालकांकडे नसतं. ड्रायव्हरसाठी आवश्यक आहे की त्याच्याकडे सर्व कागदपत्रे आणि व्यावसायिक परवाना असावा, जेणेकरून प्रवास कायदेशीर आणि सुरक्षित राहील. कल्याणमधील हे धक्कादायक प्रकरण आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. साधा वाटणारा बाईक टॅक्सी प्रवास जर नियम पाळले गेले नाही तर जीवावर बेतू शकतो. ही घटना फक्त एका तरुणीशी संबंधित नाही, तर संपूर्ण ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभा करते. OTP न घेता प्रवास, ड्रायव्हरचं वर्तन, निर्जन ठिकाण आणि महिला सुरक्षेचा प्रश्न, या सर्वांमुळे आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली, परंतु सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन आणि ड्रायव्हरची योग्य तपासणी ही अत्यंत आवश्यक ठरते. अशा प्रकारच्या घटनांपासून स्वतःचं संरक्षण करणं, सतर्क राहणं आणि सुरक्षित वाहतुकीसाठी फक्त परवानाधारी सेवांचा वापर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हा प्रसंग आपल्याला आठवण करून देतो की महिलांनी सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्यावं. तर ॲप आधारित बाईक टॅक्सी प्रवास सुरक्षित आहे का, याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.